माझ्या आयुष्यातील सुरुवातीची वर्ष संघर्ष, जिवंत राहण्यासाठीची धडपड आणि एका अटळ नियतीने चिन्हांकित होती. मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं. तेव्हा मी फक्त 3-4 वर्षांचा होतो. त्या वयातच मी गमावण्याची कडवट चव अनुभवली. पण नियती तिथेच थांबली नाही. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर नवा संघर्ष सुरू झाला. माझ्या सावत्र आईची कठोरता जगाच्या कठोरतेशी मिळती जुळती होती. परिस्थिती कठीण होती, पण त्यांनी मला अधिक मजबूत बनवलं. कोणताही आधार नसल्यानं वडिलांनी मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. सोलापूर जिल्ह्यातील सर्जापूरमध्ये मी आश्रमशाळेत शिक्षण घेतले. 1लीतून 10वी पर्यंतचा प्रवास हा केवळ पुस्तकांपुरताच मर्यादित नव्हता. तिथे मला आयुष्याचे धडेही मिळाले. हे केवळ शिक्षण नव्हतं, ही होती जिद्द, टिकून राहण्याची क्षमता. कोणताही आधार नव्हता, पण माझ्या आत एक आग धगधगत होती जी कधीही विझली नाही. शाळा संपल्यावर शिक्षण हे स्वप्नासारखं वाटत होतं. दूरवरचं, अंधारातलं. कोणीच मार्गदर्शक नव्हतं, कोणतंही पाठबळ नव्हतं. असं वाटलं की जगानं पाठ फिरवली आहे. पण मी हार मानणाऱ्यांपैकी नव्हतो. एक आशेचा किरण दिसला. कोल्हापूरच्या वर्तमानपत्रात एक जाहिरात होती. एका कंपनीनं संधी दिली होती. मी क्षणभरही विचार केला नाही आणि निघालो. मी एका प्रोडक्ट मार्केटिंग कंपनीत सामील झालो आणि तिथूनच माझा खरा प्रवास सुरू झाला. हा केवळ नोकरीचा नव्हता, हा रूपांतरणाचा प्रवास होता. मी शिकण्यात स्वतःला झोकून दिलं. व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, वेळेचं व्यवस्थापन, कृतज्ञता, मनोबल, आकर्षणाचा नियम, हे सगळं मी आत्मसात केलं. हे केवळ शब्द नव्हते, ते माझं जीवन दर्शन बनलं. मला उमगलं की यश हे केवळ मेहनतीवर नाही, तर आपल्या मनावर प्रभुत्व मिळवण्यात आणि विश्वासाच्या बळावर आपलं भविष्य घडवण्यात आहे. मी इथेच थांबलो नाही. मी जे शिकलो ते कृतीत उतरवलं. विक्री, प्रेरणादायी वक्तृत्व, ऑफिस मॅनेजमेंट यांचं प्रशिक्षण घेतलं. एक एक अनुभव माझ्यात नवं काही घडवत होतं आणि अखेर मी पुढचा मोठा निर्णय घेण्यास तयार झालो. 2015 पर्यंत मी स्वतःची वाट चालण्याचं धाडस केलं. वाट खूप कठीण होती, पण आता मला अडचणींची भीती वाटत नव्हती. 2019 मध्ये मी आयुष्यातील सर्वात धाडसी पाऊल टाकलं. आर्या इंजिनिअरिंगची स्थापना केली. ही केवळ कंपनी नव्हती, हे माझं स्वप्न होतं. स्वतःशी केलेलं वचन की मी एक अशी कंपनी उभी करीन जी विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेच्या मूल्यमानांवर आधारित असेल. आर्या इंजिनिअरिंग ही केवळ नफा मिळवणारी कंपनी नव्हती, ती समाजावर परिणाम करणारी चळवळ होती. पुढील काही वर्षात आर्या इंजिनिअरिंगने झपाट्याने प्रगती केली. दरवर्षी 50 ते 60% वाढ झाली. आणि हे सगळं माझ्यासारखाच दृष्टिकोन असलेल्या एका उत्तम टीममुळे शक्य झालं. लोक आमच्यावर विश्वास ठेवू लागले. आम्ही वेळेवर योग्य काम केलं, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे आम्ही नाती जपली, केवळ व्यवहार नाही. टाटा, टेक महिंद्रा, जीई, जॉन डेरे, आफ्रिका मॉल, लातूर रेल्वे यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला केवळ एक व्यावसायिक भागीदार म्हणून नाही, तर एक विश्वासार्ह सहकारी मानलं आणि या विश्वासातून आम्ही वाढलो एकत्र. पण यश हे केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नव्हतं. ते होतं आपण किती लोकांचं जीवन बदललं, किती कुटुंबांना आधार दिला. आर्या इंजिनिअरिंग ही केवळ कंपनी नाही, ती एक चळवळ आहे. आम्ही केवळ रचना उभारत नाही, आम्ही भविष्यासाठी पायाभरणी करतो. आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन, सुरक्षितता आणि त्यांच्या यशात भागीदारी देतो. आणि मी माझा भूतकाळ विसरलो नाही. माझं मिशन स्पष्ट आहे. कोणत्याही मुलाला माझ्यासारखा संघर्ष करावा लागू नये. कोणताही मुलगा उपाशी झोपू नये. त्याच्या आयुष्यात मूलभूत गरजांची कमतरता असू नये. मी लढत राहीन, काम करत राहीन, एक असं भविष्य घडवण्यासाठी जिथे कोणताही मुलगा मागे राहणार नाही.
2023 मध्ये आम्हाला महाराष्ट्र बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. हा केवळ पुरस्कार नव्हता, ही एक साक्ष होती की कोणतंही स्वप्न कितीही अशक्य वाटलं तरी पूर्ण होऊ शकतं. ऊसाच्या शेतातून उद्योग विश्वातील सर्वोच्च गौरवापर्यंतचा हा प्रवास म्हणजे चमत्कारच आहे. ही माझी गोष्ट आहे, जिद्दीची, धैर्याची आणि त्या अतूट श्रद्धेची, जी सांगते की सुरुवात कुठून झाली याला फारसा अर्थ नसतो, कारण शेवटी तुम्ही कुठे पोहोचता तीच तुमची खरी ओळख ठरते.